जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. चिन्मयानंदा, ए चिन्मयानंदा, चिन्मयानंदा, चिन्मयानंदा. बोक्या, कुठेस तू? आजी बोलवते बघ. चिन्मयानंदा. अरे नलू, आले आई. काय झालं आई? अगं चिन्मयानंदाला बघितलंस का कुठं? बोक्या ना नाही तर खेळायला गेला असेल, नाहीतर ना एखाद्या मित्राच्या घरी गेला असेल त्याचा प्रॉब्लेम सोडवायला. हो ग बाई, आपला चिन्मयानंद म्हणजे अगदी जगन मित्र आहे. खरंच गुणी लेकरू आहे ग माझं ते. आणि त्याचं निरीक्षण एवढं अफाट आहे ना, बाप रे, कमाल, अगदी कमाल. नीरज, काय केलंस तू? दिघे आजोबांची काच फोडलीस. आता तुझं काही खरं नाही. आजोबा ओरडतील तुला. तुला माहिती ना आजोबा किती चिडतात. अरे कोणी फोडले रे काच? कोणी फोडले? एकदा सांगितलं तुम्हाला इथं क्रिकेट खेळू नका म्हणून. आता ही काच फुटली, कोण भरून देणार? कोण भरून देणार? सोडा आजोबा, सोडा. सॉरी आजोबा, माझ्या हातून फुटली काच. मी भरतो तुमचं नुकसान. आजोबा, अहो मी काय मुद्दाम म्हणून काच फोडली नाहीये. ते काय झालं, सरळ बॅटने जर मी 90 डिग्री शॉट मारला असता तर तो आपल्या बिल्डिंगच्या कंपार्टमेंटला लागून सरळ मेन गेटला गेला असता आणि मग 4 रन मिळाले असते. पण माझा अंदाज थोडासा चुकला हो. शॉट 90 डिग्री जायच्या ऐवजी 60 डिग्री गेला आणि तुमच्या काचेला लागला. पण तुम्ही काळजी करू नका, मी बाबांकडून पैसे घेईन आणि तुम्हाला नवीन काच बसवून देईन. सॉरी हा आजोबा, पण मी मुद्दाम म्हणून नाही केलं. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना, सॉरी. अरे बोक्या, एवढंच ना, चालायचं. आणि तुला तुझी चूक लक्षात आली आहे ना, मग झालं तर बरं आहे. बाबांकडून पैसे अजिबात घ्यायचे नाहीत. मी बघतो काय ते. ठीक आहे? थँक्यू सो मच बोक्या, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मी वाचलो. अरे जाऊ दे, जर ही चूक माझ्या हातून झाली असती तर तू पण माझी मदत केली असतीस ना. मग चिन्मयानंदा, ए चिन्मयानंदा. आलो आजी. बोक्या, तुझी आजी तुला चिन्मयानंद म्हणून का हाक मारते? सरळ बोक्या नाही म्हणू शकत. अरे चिन्मयानंद तर माझं नाव आहे, बोक्या माझं पेट नेम आहे. हा अच्छा अच्छा, चल आलो. बाय बाय बाय. आई आला का बोक्या? हा बोक्या, बोक्या बोक्या काय चांगलं एवढं सुंदर चिन्मयानंद असं नाव ठेवलंय त्याचं, तरी पण आपलं सारखं बोक्या बोक्या करत बसतात त्याला. आई लाडाने म्हणतो ना. हा लाडाने. तुम्ही काही म्हणा, मी त्याला चिन्मयानंद असंच म्हणणार. आणि हे बघ, तो आला ना की त्याला जरा माझ्या खोलीत पाठव. हो पाठवते. हा ऐक सावकाश. बोक्या, बोक्या.
मुलगा एकदा खेळायला गेला ना की तिथलाच होतो. खाली जाऊनच बोलावं लागेल. या वेळेत आलात या. बरं आई, आता आलाच आहेस ना, तर मला ना नाक्यावरून जरा कांदे आणून दे. आणि आजीचं पण काहीतरी काम आहे ते बघ. अगं त्याला कशाला सांगतेस, विजयेंद्राला सांग ना. आलेच मी. विजेंद्र म्हणजे माझा दादा. सतत कसले ना कसले तरी नोट्स काढत असतो. दे ना, मी आणतो. आजीचा लडोबा. थांब तू घरातच, मी घेऊन येते. नाहीतर ना तंद्रीत जायचास आणि नेमकी काहीतरी गडबड करून यायचास आणि मग आजी मला ओरडेल. मी जाऊन येते. आजीकडे लक्ष ठेव. आलेच. साखी लावून घे. माझी आई, ती माझं खूप कौतुक करते. अगदी आजीसारखंच. मला धांदरटही समजते, पण तितकेच माझे लाड करते. माझे बाबा, ते सुद्धा माझं लाड करतात. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकलेले असले तरी संध्याकाळी आल्यानंतर उत्साहाने माझ्याशी गप्पा मारतात. गेल्या 2 आठवड्यांपासून ज्वालामुखीचा कहर सुरूच आहे. लाभार्थ्यांच्या उद्रेकामुळे अनेक लोकांना बेघर व्हावं लागलंय. हवाई शहरातल्या रस्त्यांवर काढलेला हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ज्वालामुखीमुळे तिथल्या रस्त्यांवर पडलेल्या भेगा स्पष्ट होत आहेत. या ज्वालामुखीमुळे आतापर्यंत 2,000 नागरिकांना घर सोडावं लागलंय. भविष्यात हा ज्वालामुखी आणखी उग्र रूप धारण करणार असून त्यातून विषारी वायू आणि लांब बाहेर पडेल असं तज्ज्ञांनी सांगितलं. अमेरिकेच्या गुप्तचर विभाग संस्थेच्या अर्थात सीआयएच्या प्रमुखपदी जिना हासवेल यांची निवड करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तिची निवड केली आहे. सीआयएच्या मुख्यपदी जिना ही पहिली महिला भारतीय ठरली आहे. इथे बसल्या बसल्या झोपण्यापेक्षा आज जाऊन झोपा ना व्यवस्थित. असं इथे बसून जागरण करून प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना, पण काहीतरी विचार तर करायला हवा ना. इतकं दमल्यानंतर काही धड सुचणार तरी एका माणसाला. उगाचच डोक्याला ताण द्यायचा म्हणजे. चला ना, पडा ना आतमध्ये. धड झोप लागत नाही का नलू. सारखी धास्ती वाटते. कधी फोन येईल, काय ऐकावं लागेल. अहो पण तुम्ही असे. नलू, तू माझी काळजी करू नकोस. तू जा, जाऊन झोप जा. तुलाही आरामाची गरज आहे ना. येतो. बाबांचं नक्की काहीतरी बिनसलंय. बाबा कसे नेहमी उत्साहात असतात. आजीची चिडचिड झाली तर तिला समजावतात. आईचा मूड ऑफ झाला तरी बाबा तो मूड ठीक करतात. बाबा टीव्ही पाहत असताना आई सांगायला येते, अहो झोपा आता. तेव्हा बाबांचा ठरलेला प्रश्न असतो, आईने औषध घेतलं का? मग सलग 3 दिवस बाबांनी हा प्रश्न का नाही विचारला. याचा अर्थ एकतर बाबांची तब्येत ठीक नाहीये किंवा त्यांना कसलं तरी टेन्शन आहे. आजी, तू पाणी आणून ठेवायला विसरली होतीस. अगं बाई, होय की रे. बरं झालं तुझ्या लक्षात आलं. माझं गुणाचं बाळ ते. तू रोज नाही विसरत, मग आज कशी विसरलीस? तुला पण बाबांसारखं टेन्शन आलंय का? टेन्शन मला
मला कसलं आलंय टेन्शन? हा, आता वयानुसार थोडं विसरायला होतं म्हणा. आजी तू म्हणतेस वय झाल्यावर विसरायला होतं, म्हणजे किती वयानंतर ग? म्हणजे बघ, साधारण 70-75. आजी जर तू म्हणतेस तसं वय झालेलं नसेल आणि तरीही माणूस रोज करणारी कामं विसरत असेल तर तर तो माणूस तणावाखाली असं समजायचं. वाटलंच मला काहीतरी आहे. चिन्मयानंदा, कुणाला काय आहे? बाबांना टेन्शन. अगं बाई, तुला सुद्धा कळलं का? अगं आजी, बाबा कधीही चुकूनही टीव्ही, लाईट किंवा पंखा बंद करायला विसरत नाही, पण गेले 3 दिवस ते काही ना काहीतरी विसरतायत. म्हणून मला वाटतं की बाबांना कसलं तरी टेन्शन आहे. बरोबर आहे तुझं चिन्मयानंदा. प्रदीपावर जरा तणाव आहे. म्हणजे तुला माहित होतं? हो, प्रदीपा तणावाखाली आहे. पण तो सांगत नाही रे. पण कसला? काहीतरी ऑफिसच आहे. परवा आई म्हणत होती. म्हणजे आईला सुद्धा माहितीये? तसं म्हणजे बाकी काही सांगितलं नाही तिने मला. कदाचित इतरांना सांगू नको म्हणून सांगितलं असेल त्यानं. मग मी विचारून बघतो. तुला सांगणार आहे होय तो? बाबांना नाही, आईला. ती सुद्धा तुला काही सांगणार नाही. अरे विजयेंद्रला नाही सांगितलं, ती तुला सांगणार आहे होय? म्हणजे दादाला सुद्धा माहितीये. दादा, काय दादा, काय शिजतंय डोक्यात? एवढा हसतोयस, मला कशात अडकवण्याचा विचार आहे की काय? अडकवण्याचं नाही रे. तू काय करतोयस? नोट्स काढतोय. वर्गात बसला नव्हताच वाटतं. अरे म्हणजे दुसऱ्या वहीतून उतरवून लिहितोस ना, म्हणून वाटलं. अरे दोन्ही वया माझ्याच आहेत. क्लासमध्ये पॉइंट्स नोट डाऊन केले होते, ते आता वाढवून लिहितोय. रिव्हिजन होते याच्यामुळे, आणि परीक्षेच्या वेळी टेन्शन येत नाही. टेन्शन? तुला पण येतं टेन्शन बाबांसारखं? काय? तुला आईने सांगितलं ना? हा, म्हणजे झालं माझं आईशी बोलणं, पण आईने सांगितलंय तुम्ही यात पडू नका, तुम्हाला तुमचे उद्योग असतात. तुला बाबांची काळजी नाही का रे वाटत? त्यांना असं कधी बघितलंयस? नाही रे, असं नाही बघितलंय. पण त्यांना काही सांगायचं नसेल तर कशाला पडायचं आपण याच्यात? असं कसं म्हणतोस रे तू? आपण त्यांची मुलं आहोत ना? हो बोक्या, पण ते नको म्हणतायत ना. पण आपण एकदा त्यांच्याशी बोलून तर बघू. आपण उद्याच बाबांना गाठूया आणि विचारूया की काय तुम्हाला कसली चिंता आहे का? हो. नलू, अगं भाजीत मीठ घातलंयस ना बाई? हो घातला, तर कोशिंबीर करून घे. आणि बरं का नलू, प्रदीपाच्या तणावाबद्दल चिन्मयानंदाच्या लक्षात आलंय. काय? आई, तुम्ही काही सांगितलं का त्याला? अगं त्याला कोणी कशाला सांगायला हवंय? त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. निरीक्षणच तेवढं आहे ना त्याचं. ते खरंच आहे आई. तरी सुद्धा जर का यांना कळलं ना तर हो. आई, अजून कुकरची शिटी नाही होते अजून. अगं बाई, हल्ली ना जरा उशिराच होते शिटी. हा. तू मार्केटमध्ये गेलीस ना की जरा दाखवून आण बाई त्या दुकानात. हो हो करते मी. हा बोक्या, काय रे? आई भूक लागलीये ग. थांब, तुला काहीतरी खायला देते. हा थांब. आई तुला पण कसलं तरी टेन्शन आलंय का?
का काय झालं? अगं आई, काकडी चोचून झाली तरी वेळ उघडीच ठेवलीस. अरे मी आता ती बंद करतच होते रे. तुझा बस मी आणते खायला. हा घ्या, चहा घ्या. चल बोलायचंय ना. अरे पण आपण तर तरी अजून योग्य वेळ आलेली नाहीये. धीर धर जरा. बर ठीक आहे, पण मी काय म्हणतो, तू अजून एकदा विचार कर ना. बर बर बर. दादा, इकडे. काय रे? हीच योग्य वेळ आहे. हीच संधी आहे. कशावरून? ते बघ, बाबा मॅगझिन वाचत असले तरी वाचत नाहीयेत. ते झोपलेत. अरे त्यामुळे जी करायचे ते आत्ताच करावं लागेल. चल चल चल. अरे काय काय हा? मालिश असं केलं की तुम्हाला बरं वाटतं ना? हो हो, पण सोड सोड, थांब थांब थांब. तुम्ही ना माझी सेवा करायचं सोडा आणि अभ्यास करायला जा जा. बाबा, हम्म, माझ्या नोट्स कम्प्लीट आहेत. आणि मी माझा होमवर्क पूर्ण केलाय. अरे वा, आज सगळं वेळेच्या आधी पूर्ण झालंय. वा 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 वा. बस बस बुक्या, बस, खरंच बस. मागे मी स्काउट मध्ये खऱ्या कमाईसाठी अशीच कामं केली होती. त्याचे पैसेही मिळाले होते मला. अच्छा, खऱ्या कमाईसाठी चाललंय काय सगळं? नाही म्हणजे मग अरे दिन मी बोक्या, तुला विजू दादाला किती पैसे हवेत बोला. आम्हाला पैसे नकोच आहेत. मग काय हवंय? काय रे, बोला ना. माहिती हवी आहे. काय? हो बाबा, आम्हाला माहिती हवी आहे, कसली माहिती? तुमच्या चिंतेची. बाबा, तुम्ही का चिंतेत आहात? कसलं ताण आहे? अरे, माझ्या चिंता या माझ्या ऑफिस मधल्या गोष्टींविषयी आणि तिथल्या राजकारणाविषयी आहेत. त्याच्याशी तुमचा काही संबंध नाहीये. नाही कसं? तुम्ही आमचे बाबा आणि ऑफिस तुमचं. मग तुम्ही दोन्हीकडे आलात ना, मग आमचा संबंध येतोच. बाबा,
तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी घडतंय ना? आणि त्याचा तुम्हाला त्रास होतोय हेही कळतंय आम्हाला. बाबा सांगा ना, नक्की काय आहे? तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टीबद्दल आम्हाला काहीच माहित नसावं हे बरोबर आहे का? बाबा, आई आणि तुम्ही नेहमी म्हणता ना की घरात मोकळेपणा असावा, एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यावीत. मग आता हे बघा, ह्या माझ्या ऑफिस मधल्या भानगडी आहेत. त्या कळण्याचं तुमचं वय नाही. आणि ऑफिसमध्ये जे राजकारण चालू आहे त्यात तुम्ही पडावं असं मला वाटत नाही. पण बाबा, चर्चा बास. जा जा जा, तुम्ही जा, पळा जा. तुला आधीच सांगितलं होतं ना मी, असला चोंबडेपणा करू नकोस म्हणून. ए कधी बोललेलास? जेव्हा तू ही आयडिया दिली ना तेव्हाच सांगितलं होतं. शिवाय अजून विचार कर असंही म्हटलं होतं मी. काय म्हटलं होतं ना? हा, हे म्हणाला होतास. पण चोमडेपणा हा शब्द किती वापरलास? आगाऊपणा करू नकोस रे. आगाऊपणा करू नकोस रे. आईने या भानगडीत पडू नका असंही सांगितलं होतं, हेही सांगितलेलं मी तुला. ए भानगडीत कधी बोललास? हो क्या? अरे शब्दात पकडू नकोस, मुद्दा लक्षात घे. हे बघ, माझ्यासाठी बाबांचं टेन्शन मागचं कारण कसं शोधून काढायचं हा मुद्दा आहे. हे बघ, यालाच आगाऊपणा म्हणतात. बाबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं ना की ह्या भानगडीतलं आपल्याला काही कळू नये अशी त्यांची इच्छा आहे म्हणून. तुला बाबांची काळजी नाही वाटत का रे? वाटते रे, पण हे बघ, आता या घडीला ना बाबांच्या इच्छेचा आदर राखणं मला जास्त योग्य वाटतं. आणि हे बघ, मी तुझा मोठा भाऊ आहे. कधीतरी ऐक रे माझं. हे सगळं सोड आणि जा अभ्यासाला बस. माझा अभ्यास झाला. आणि काय चाललंय? उभा राहा सांग. काय चाललंय दोघांचं? काय नाही अगं, मी त्याला सांगत होतो की माझं ऐकत जा म्हणून. अच्छा, असं काय ऐकत नाही येतो तुझं? तो ना अगं सारखी चित्र काढत बसतो. चित्रकला चांगली आहे, पण बाकी विषयांचा अभ्यास करायला नको का? हा, गप्प बसा दोघे. तू त्याला काय समजावून सांगत होतास ना ते कळलंय मला. तू सगळं ऐकलंस ना? मग सांग ना, बाबांना त्यांचे प्रॉब्लेम आमच्या बरोबर शेअर करायला काय हरकत आहे? जेव्हा आम्ही प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा बाबा आमच्याशी चर्चा करतात ना. मग आता ते प्रॉब्लेम मध्ये असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा का करू नये? कारण तुम्ही लहान आहात. बाबा मोठे आहेत आणि त्यांना त्यांचा प्रॉब्लेम स्वतःला सोडवता येतो. मग आजी पण बाबापेक्षा मोठी आहे ना. मग बाबा आजीचे प्रॉब्लेम तिला का सोडू देत नाही? बोक्या, तू बाबांना विचारलंस हो ना? बाबांनी तुला काही सांगितलं? मग झालं तर. तू तुझ्या परीने बाबांशी बोलायचा प्रयत्न केलास, पण बाबांना तुला काही सांगायचं नाहीये. पण अगं, बोक्या, उगाच आता ताणू नकोस हा तू बोक्या. तुझ्या बाबाच्या आणि माझ्या डोक्यानं आधीच काही कमी ताप नाहीये, कारण की वाढवू नकोस तू. जा जाऊन अभ्यासाला बस. जा. बरं. बाबाच्या काळजीने कासावीस झालाय पोर. हे पण किती हट्टी आहेत. काळजी पोटीच विचारतोय ना भोक्या. सांगून टाकलं तर काय बिघडणार आहे? हे बघ बोक्या, तू रुसून किंवा रागवून काहीच होणार नाही. बाबांची काळजी वाटून घ्यावी असं मलाही वाटतं. अरे पण त्यांनाच जर त्यांचा प्रॉब्लेम शेअर करायचा नसेल
तर आपण काय करणार? आणि तसंही आपण काहीतरी प्रयत्न करणार आणि त्यांनी बाबांना त्रास होणार. त्यापेक्षा आपण शांत राहिलेलं चांगलं नाही का? अरे विजयेंद्रा, चिन्मयानंदा, चला जेवायला. पानं वाढली आहेत. आलोच. हा, या लवकर. बस. आमच्या शाळेत ना चित्रांचं प्रदर्शन मिळणार आहे. तुमचे ते ऑफिसचे बॉस दादाला बोक्या, मला शांतपणे जेवू दे. हं? अरे, प्रदीप जेवल्यावर अरे हॅलो. हा सर. हा नाही नाही काय, आय डोंट वॉन्ट टू ऑफेंड यू, बट नाही नाही मला कळतंय सर, पण तू कुठे निघालास? मी ते असं जेवणावरून अर्धवट उठायचं नसतं. जेव शांतपणे. मग बाबा ओके. बाबा मोठे आहेत ना, त्यांना कळतं कधी कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं ते. तुझे नाही, पण मी अरे ओके, काय करतोयस? नाकात घास जातोय. नीट जेव, लक्ष देऊन जेव जरा. काय करू? नको. जेवताना आलेला फोन त्यांचाच होता का हो? हो. काय छळ मांडलाय नुसता. वेळ नाही, काळ नाही, कधीही फोन करतात. बायका मुलं नाहीत का हो यांना? गावाला असतात. तरीच जीव नकोसा केलाय नुसता. एका माणसाच्या मागे लागलेत, पण अख्खं घर वेठीला धरले. तुम्ही म्हणालात ना म्हणून गप्प आहे मी. नाहीतर घरातल्या सगळ्यांनी विचारून झालंय मला तुमच्या टेन्शन बद्दल, अगदी बोक्याने सुद्धा. तोंड दाबून बुक्यांचा मार झालाय नुसता. काही मार्गच सुचत नाहीये. कसं बाहेर पडायचंय आपण या सगळ्यात? आणि आता काही उपायच नाहीये म्हटल्यावर कधी कधी असं वाटतं बोक्याला सांगून टाकावं. हो ना, त्याला कशा नवीन नवीन कल्पना सुचत असतात ना. कोणी सांगावं, त्याला सुचेल काहीतरी मार्ग. नलू, वेडी आहेस का तू? त्याचं वय काय आहे? काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी सोडवल्या म्हणून तो हे प्रकरण सोडवू शकेल असं वाटतंय तुला? हे बघ नलू, मी आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. त्यात तू असलं काहीतरी सुचून मी झोपतो.
काय? असं बोलणार आहेस का? तुला 100दा सांगूनही कसं कळत नाही बोक्या? तू नको पडू या प्रॉब्लेम मध्ये. अरे दादा, तू आधी माझं बोलणं तरी ऐकून घे ना, मग बोल. काय ऐकून घेऊ? तुझ्या डोक्यात नाही येणाऱ्या विचित्र कल्पना? अरे तो प्रॉब्लेम सोडवायला आधी कळायला तर हवा ना, मग उपाय शोधू आपण. अरे दादा, माझी कल्पनाच अशी आहे की जो बाबांचा प्रॉब्लेम आहे तो पण आपल्याला समजेल. कशावरून? बाबांच्या खोलीत जायचं. विसरलायस का? या आधी पण जाऊन आलोय आपण. तू बाबांच्या डोक्याला मालिश केली होती, मी पाय चेपून दिले होते. पुढे काय झालं? अरे दादा, तसं नाही. बाबा झोपलेले असताना जायचं. अरे आपण जेव्हा गेलो तेव्हाही बाबा झोपलेच होते. आपणच उठवलं ना त्यांना. अरे दादा, मध्ये मध्ये बोलू नको. आधी माझं पूर्ण बोलणं तरी ऐकून घे. आपण बाबांच्या खोलीत जायचं जेव्हा ते गाढ झोपले असतील. शांतपणे वाट पाहायची. बाबा स्वतः त्यांचा प्रॉब्लेम सांगतील. डोकं फिरलंय का तुझं? झोपेत कोण कसं सांगणार आहे? बाबा सांगतील. कशावरून? मला समजलंय. काय? अरे हेच की बाबा त्यांच्या प्रॉब्लेम बद्दल झोपेत काहीतरी बोलतात. आई शपथ बोक्या, कसला भारी आहेस रे तू. तुला कसं कळलं? अरे काय झालं, काल रात्री बाबा जेवणानंतर बडीशेप घ्यायचं विसरले आणि ते माझ्या लक्षात आलं. म्हणून मी विचार केला की आपण बाबांना बडीशेप देऊया. म्हणून बडीशेप घ्यायला किचन मध्ये जाताना आई आणि आजीचं बोलणं कानावर पडलं. आई मी काय समजावू त्यांना? त्याच्या मनात असेल ना तरच बोलतात, नाहीतर एकदम गप्प गप्प राहतात. आजकाल ना झोपेत सुद्धा बडबडायला लागलेत ते. मी त्यांना अजून सांगितलं नाहीये, तुम्हाला म्हणून सांगते. सगळ्या ऑफिसच्याच गप्पा असतात. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की आपण बाबांच्या खोलीत जायचं आणि ते काय बोलतायत ते ऐकायचं, बस. पण बाबा जर झोपेत न उठले आणि त्यांनी विचारलं काय करताय, तर काय सांगायचं? हा, सांगायचं की बोक्या तुम्हाला उठवायला आलेला आणि मी त्याला परत न्यायला आलेलो. पण जर समजा बाबा झोपेत काही बोललेच नाहीत तर? तर मग पुढच्या रात्री प्रयत्न करायचा. हे पण तुला आयडिया पटतीये ना? मला पटतंय रे. अरे पण बाबांच्या खोलीत आई पण असणार, तिचं काय? आईला जरी पटणार नाही ना. पण मग बोक्याचं मिशन, झोपेतली बडबड रद्द हो ना? तुझी चित्र ना मला अगदी जिवंत वाटतात बघ. का माहितीये, तू तुझी चित्र अगदी मन लावून काढतोस, त्यात अगदी जीव ओततोस. आई चला निघते हं मी. बर, आणि पोचलीस ना की फोन करा. आई खरं तर मला जावं असं नाही वाटत आहे. अरे एका रात्रीचाच तर प्रश्न आहे ना. आपल्या माणसाच्या वेळेला आपण नाही उपयोगी पडायचं तर कुणी पडायचं मग? आता या वयात मावशीला एकटं टाकणं शोभतं का आपल्याला? आणि हे म्हाताऱ्या माणसाला रात्री अपरात्री कशाची गरज पडेल सांगता येत नाही ना. नाही म्हणजे तसं मावशी म्हणत होती मी राहीन एकटी म्हणून, पण विलास आणि राधिकाच ऐकायला तयार नाही. अगं आता सून आणि मुलगा बाहेर जाणार म्हटल्यानंतर मावशीला घरात एकटं ठेवतील का? तुम्ही तरी ठेवाल का ग मला? हो आई, पण अशा आई अहो अशा परिस्थितीत जायचं म्हणजे हे बघ, इथली काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना इथं. आणि तसंच काही वाटलं तर तुला फोन करायला सांगते ना. आई तुम्ही आहात ना म्हणूनच जाते मी. तुमचा खूप आधार आहे हो मला. म्हणजे
पुरे पुरे माझं कौतुक पुरे. तू तर लवकर निघ बघू. या वेळेला गाड्यांना गर्दी सुद्धा कमी असते. लवकर पोचशील. हो निघते मी. हा लक्ष ठेवा बोक्यावर. अरे अरे काय करताय सांगा तरी मला. अगं, काय बस ग. चाललंय काय तुमचं? बस बस आम्ही आहोत ना, आम्ही बघतो. काय पोरं आहेत ती. अरे मला सांगा, मी घेते ना रे. सावकाश सावकाश आणा सांडाल रे बाबा नो. सावकाश सावकाश. हा काय ग बाई. ठीक आहे. हो हो सावकाश आण. ठेवा ठेवा. खरंच दुधापेक्षा दुधावरच्या साईला खूप महत्व असतं. म्हणजे दुधावरची साय म्हणजे तुम्ही दोघं. माझ्या मुलाची मुलं. आज आजीवर सगळी कामं पडली आहेत म्हटल्यावर माझे दोन्ही नातू अगदी मदतीला धावून आलेत. नदूला सांगून तुमची दृष्टच काढायला लावते. आजी बाबा येतात, तू त्यांना आधी वाढ. अरे कशाला, तुम्ही सगळेच बसा, मी वाढते की. नको नको, तू आधी बाबांना जेवण दे. त्यांनी लवकर झोपणं गरजेचं आहे. का? म्हणजे लवकर जेवले तर लवकर झोपतील ना. हा आणि अगं तसंही आजकाल बाबा फार झोपत नाहीत. मग जेवढा आराम मिळेल तेवढं बरं नाही का? आता मात्र खरंच तुम्हा दोघांची दृष्ट काढायला हवी बरं का. किती काळजी करता रे बाबांची. ये प्रदीपा बैस. अरे हे दोघं बैस जेवायला. जेव. अरे अरे हळू हळू जरा. वाघ मागे लागल्यासारखे काय जेवताय. एक घास 32 वेळा चावून खायचा असं तूच मला सांगितलं होतंस ना चिन्मयानंदा. अगं आजी, एक घास 32 वेळा चावायचा हे सांगितलं होतं, पण किती वेळा चावायचा हे सांगितलं नव्हतं ना. हो का आजोबा. हे काय प्रदीपा, जेवण झालं. हा आता सांगा, एवढी काय जेवणाची घाई चालली होती रे तुमची. अगं आजी, काहीतरी काम आहे. पटपट जेवलो तर कामाची तयारी करता येईल ना. कसलं का.
काय करायचं आता? वाट पाहावी लागेल रे. चालेल, मला सवय आहे. जेव्हा मी माझ्या मित्राचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो ना तेव्हा खूप वेळ वाट पाहावी लागते. No, this is not fair. Please. No. नाही असं नको. अरे आपल्याला बाबांचं बोलणं ऐकायचंय, तुझं नाही. हा हो. कारण मी जागाच आहे. Not possible, sir. No. माझा काही संबंध नाही. नाही. आमची जबाबदारी कशी काय? हा हॅलो सर. काय? कसं शक्य आहे पण? ओके सर. ओके.